कोबनुळीत हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या रिंगण सोहळ्याने कोबनुळीकर मंत्रमुग्ध. श्री हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, गर्ल्स हायस्कूल व नवोदय करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी दिंडी सोहळा झाला. टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि शिस्तबद्ध अश्वाच्या रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध झाले. संजय डुंग, सिकंदर बागवान व नितीन कानडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ झाला, तर विठ्ठल रुक्मिणीचे पाद्यपूजन ग्रामपंचायत सदस्या विद्याताई वटकर व साधना पाटील यांच्या हस्ते झाले. स्वागत प्राचार्य चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केले. विठ्ठल रुक्मिणीसह संत सावतामाळी, संत नामदेव महाराज, संत गोरा कुंभार अशा विविध संत महंतांच्या वेशभूषा केली होती. गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे झांज पथक आणि लेझिम प्रात्यक्षिके सदर केली. अंबाबाई मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पी.अँड.पी. सर्कल आणि भगवा चौकात अश्व रिंगण सोहळा झाला. दिंडी मार्ग भगवे झेंडे, पताका आणि टोप्यांमुळे चैतन्यमय बनला होता. दिंडी मार्गावर ग्रामस्थांनी ठिकठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या पादुकांचे पूजन करत खाऊचे वाटप केले. विठ्ठल मंदिरात आरती सोहळा पार पडला. सद्गुरू पूर्णानंद महाराज मठात भजनाच्या गजरात व विविध सांस्कृतिक सादरीकरणाने दिंडीची सांगता झाली. सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर, राजाराम चौबुले, नितीन धनवडे, आरती शिंगे, दीपाली कांबळे, दीपक कांबळे, शुभांगी पाटील, जिजा घोसरवाडे, सरिता घरमोडे, राजश्री कांबळे, राज कोळेकर, प्रीतम माने, मयूर कानडे, अभिजित बागणे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी परिश्रम घेतले.